नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर बघायला मिळणार आहे। त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो चिंगीचा गर्भ पाडण्यासाठी अर्पिता, मलिका, अंशुमन यांनी कोणता डाव रचलेला आहे आणि चिंगीला मारण्यासाठी, परंतु हे स्वानंदी मात्र वेळे अगोदर कसे आता दुर्गा बनून मात्र ह्या अर्पिताला अगदी धावून येते। अर्पिता, मलिका, अंशुमन यांना रंगेहात स्वानंदी कसं पकडणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो आता अंशुमन मात्र चिंगीच्या रूममध्ये येतो। समर आता काही कामानिमित्त तो बाहेर गेलेला असतो आणि या संधीचा फायदा घेऊन आता चिंगीला मात्र आता धमकायचं, तिला घाबरून मात्र धमकी देऊन हे बाळ तिला पाडून टाकण्यासाठी सांगायचं असं अंशुमन, मलिका आणि अर्पिता यांनी ठरवलेलं असतं। पण मलिका आता म्हणते की या स्वानंदीचा मला आता बदला तर घ्यायचा आहे, परंतु त्या अगोदर मात्र आता हे चिंगीला मी कसं बरखास्त करून टाकणार आहे। ती चिंगीचं नाही मी तोंड बंद केलं आणि तिच्या पोटात असणारं जे बाळ आता मी पाडून टाकलं, जेणेकरून तिला आता कळून सुद्धा द्यायचं नाही की तिचा हा गर्भ कसा पडला। आणि शेवटी आता DNA टेस्टसाठी मात्र काहीच असे पुरावे राहणार नाहीत हे मात्र आता ह्या मलिकाने ठरवलेलं असतं। ती अंशुमनला म्हणते की हे बघ अंशुमन, आता तू शांत राहायचं, आतापर्यंत तू खूप काही केलं परंतु आता एकही घोडचूक तू करायची नाही, कारण तू जे काही करत असतो त्याचे परिणाम आम्हाला निस्तारावे लागतात, त्यामुळे तू प्लीज आता शांत राहायचं। चिंगीला धमकायचं, चिंगीला आता धमकून तिला फक्त शांत राहायला सांगायचं, एवढंच तुझ्या हाती आहे। तेव्हा आता अंशुमन चिंगीला धमकावत असतो। स्वानंदी मात्र चिंगीसाठी दूध वगैरे घेऊन आलेली असते, परंतु चिंगी मात्र रूममध्ये नसते, रूममध्ये अंधार असतो। तेव्हा स्वानंदी खिडकी वगैरे उघडते आणि बघते तर काय तेथे चिंगी नाही। हे बघून मात्र स्वानंदीला फार मोठा धक्का बसतो। तर अंशुमनने चिंगीला धमकावलेलं असतं की हे बघ आता काही कर, माझं तुझ्यावर प्रेम जरी असलं पण तरीसुद्धा तुला ह्या बाळाला पाडून टाकावं लागेल, नाहीतर तुझ्यासमोर कोणताही दुसरा पर्याय नाही, तू काही कर परंतु ह्या बाळाला मात्र पाडून टाक। तेव्हा चिंगी म्हणते की अंशुमन तुम्ही काय बोलतात, मला तर असं वाटलं होतं की तुम्ही खरंच माझ्यावर प्रेम करतात, पण आता स्वानंदी वहिनी मला जे काही सांगतात ते अगदी बरोबर आहे असं मला वाटतं, त्यामुळे प्लीज काही झालं तरी आता मला स्वानंदी वहिनीवर विश्वास आहे, कारण तुम्ही जे काही वागतात ना आहे तसेच आहे, कारण मी प्रेम करण्यामध्ये कुठेतरी खूप मोठी चूक केलेली आहे आणि ती चूक माझी खूप मोठी घोडचूक आहे। पण हे बघा यामध्ये या सगळ्यामध्ये आपल्या बाळाचा काय दोष आहे, कारण ते बिचारीची काही चूक नसताना त्याला हे सगळं का भोगावं लागणार आहे आणि माझ्या चुकीची आणि तुमच्या चुकीची शिक्षा त्याला का द्यायची, असं मात्र आता चिंगी अंशुमनला समजवण्याचा खूप प्रयत्न करत आहे, परंतु अंशुमन काही ऐकायला तयार नसतो। अंशुमन म्हणतो की हे बघ मी तुला शेवटचं धमकावतो, किती काही झालं तरी आता हे बाळ तुला पाडून टाकावं लागेल। चिंगी ऐकायला तयार नसते। चिंगी म्हणते की नाही, किती काही झालं तरी आता समर दादा, स्वानंदी वहिनी माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे मी तुम्हाला घाबरणार नाही आणि हे बाळ पाडणार नाही। यासाठी चिंगीने आता सक्त ताकीद दिलेली असते, जोपर्यंत ते दोघं माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत माझ्या केसाला सुद्धा धक्का लागून देणार नाही असं स्वानंदी वहिनीने मला प्रॉमिस केलेलं आहे, त्यामुळे मी सुद्धा आता घाबरणार नाही आणि तुमच्या धमक्यांना मी नाही जुमानणार, तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही करू शकतात। तेव्हा मात्र आता अंशुमनला फारच राग येतो। अंशुमन रूममध्ये येतो आणि रूममध्ये आल्यानंतर तो मलिकाला हे सर्व काही सांगतो, कारण ती चिंगी बाळ पाडायला तयार नाही, तिला किती समजावले पण तरीसुद्धा ती ऐकायला तयार नाही। आता काय करायचं आहे, आता मात्र मलिका म्हणते की हे बघ तू काही करू नकोस, जे करायचं आहे ते फक्त आता मी करणार आहे, त्यामुळे ह्यापुढे मात्र आता तो फक्त शांत राहायचं, मी जे काही सांगेल ते फक्त ऐकायचं। तेव्हा आता मलिकाने प्लॅन केलेला असतो। तर अर्पिता म्हणते की आता आणखीन काय प्लॅन आपण करू शकतो, परंतु असा प्लॅन तर आपण करू शकतो की जो प्लॅन सगळ्यांच्या समोर सुद्धा येणार नाही, जेणेकरून आता हे सत्य आता दडून राहणार आहे की आता हे जे काही आहे ते सगळं सत्य मात्र दडून राहण्यासाठी आणि समोर काही ना सत्य येण्यासाठी आपल्याला एक असा प्लॅन करायचा आहे की जेणेकरून मात्र आता चिंगीचं बाळसुद्धा नाहीसं होईल आणि चिंगीचं बाळ तर गेलं तर गेलं, परंतु आता DNA रिपोर्टमध्ये तर काहीच येणार नाही, असं काहीतरी प्लॅन आपल्याला करायचा आहे। हे सगळं काही ऐकल्यानंतर आता मलिका म्हणते की असं कोणता प्लॅन असेल। अर्पिता म्हणजे माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे आणि तो प्लॅन असा आहे
की तो प्लॅन मात्र आपल्याला असं करायचा आहे की चिंगीची काळजी घेतल्यासारखं आपल्याला दाखवायचं. कारण चिंगी आपल्या काळजीने आपल्या जर जवळ आली, आपण तिचं बाळ स्वीकारणार आहोत असं आपण तिला खोटं सांगायचं आणि तिच्याशी गोड गोड बोलून तिची काळजी घेतल्यासारखं करायचं. आणि जेणेकरून आता असे काहीतरी गोळ्या आपण तिला द्यायच्या की त्या गोळ्याने मात्र आता चिंगीचं बाळसुद्धा हे आपोआप मात्र पडलं जाईल आणि ते बाळ पाडल्यानंतर चिंगीकडे कोणताही पुरावा राहणार नाही असं आपल्याला प्लॅन करायचं आहे. हे सगळं काही आता झाल्यानंतर मलिका म्हणते की ठीक आहे, परंतु आता आपल्याला त्या गोळ्या अगोदर मागवावे लागतील आणि गोळ्या एकदा की आल्या तर चिंगीच्या दुधामध्ये त्या गोळ्या मला कसं द्यायच्या हे मला चांगलेच माहिती आहे. अर्पिता म्हणते की मॉम तू काही काळजी करू नकोस, फक्त चिंगीला त्या गोळ्या तिच्या पोटात गेल्या पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था आपल्याला करावं लागेल. तेव्हा अंशुमन म्हणतो की ठीक आहे, आता काही झालं तरी दादा येईपर्यंत मात्र ते बाळ पडलंच पाहिजे, जेणेकरून आपल्याला दादाला दाखवण्यासाठी मात्र हे सर्व करावंच लागेल. जर DNA रिपोर्ट झाले तर दादा मला जे काही सांगेल, म्हणजे त्या चिंगीसोबत लग्न जरी करण्यासाठी सांगितलं तर मला करावे लागेल. त्यामुळे ठीक आहे, आता किती काही झालं तरी आता मी मात्र घाबरणार नाही. आता वेळ आहे तर ती चिंगीचा गर्भ पाडण्याची, म्हणून त्यांचा हा प्लॅन झालेला असतो. आणि तेवढ्यात मात्र आता अर्पिता आणि मलिका ह्या दोघी मात्र आता किचनमध्ये गेलेले असतात. पण त्या अगोदरच स्वानंदी की आता चिंगीकडे दूध वगैरे घेऊन गेलेली असते. चिंगीला ती म्हणते की हे बघ चिंगी, आता घरातील कुणावर विश्वास ठेवायचा नाही आणि अंशुमनवर तर नाहीच नाही. मी तुला जे काही सांगत आहे ते तुला ऐकायचं आहे आणि ते जर तू शेवटी ऐकलं आणि तरच मात्र आता तुला सगळं काही हे होऊ शकतं. त्यामुळे हे बघ चिंगी, आता तू फक्त तुझी काळजी आणि तुझ्या बाळाची काळजी घ्यायची आहे. यापुढे जे काही करायचं असेल ते फक्त आणि फक्त मी करेल. त्यामुळे तू आता कुणाच्या म्हणजे दबावाखाली यायचं नाही, दबावाखाली येऊन मात्र हे सगळं नाही करायचं असे मात्र आता ती सांगत असते. चिंगी म्हणते की ठीक आहे वहिनी, तुम्ही माझ्यासोबत जर असाल तर मला कसलीच भीती नाही. त्यामुळे आता किती काही झालं तरी मी घाबरणार नाही. आता मी अंशुमन मलिका काकू यांना धडा शिकवेल म्हणजे शिकवेलच. आता हे सगळं काही झाल्यानंतर स्वानंदी म्हणते की हे बघ चिंगी, आता जरी तुला कोणी काही म्हणजे तुझ्याबरोबर बोलण्यासाठी आले तरीसुद्धा मात्र तू घाबरू नकोस आणि मला आवाज दे, मी आहेच, जर काही लागलं तर तुला मला नक्की आवाज दे. त्यानंतर आता सकाळी आता चिंगीला मात्र हे दूध कसं द्यायचं याचं मात्र यांचं प्लॅनिंग सुरू असतं. आणि ते प्लॅनिंग सुरू असताना मात्र आता त्या दोघी किचनमध्ये येतात. स्वानंदीला आता देवपूजा वगैरे करून स्वानंदी मात्र ही चिंगीसाठी तिला आता दूध वगैरे तिला करायचं असतं. आणि तेवढ्यात मात्र आता देवपूजा वगैरे झालेली आहे तर तिला असं वाटतं की आता चिंगीसाठी आपल्याला दूध वगैरे बनवायला हवं, कारण चिंगीने काय केलेलं आहे काय नाही हे आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून मात्र स्वानंदी आता देवपूजा वगैरे करते. पण तेवढ्यात आता ह्या दोघी किचनमध्ये असतात आणि किचनमध्ये असता क्षणी आता ते दूध वगैरे तयार करतात. परंतु चिंगी अजून झोपेतून उठली की नाही म्हणून स्वानंदीला असं वाटतं की आता झोपेतून उठली की नाही बघून यावं. आणि इकडे मलिका अर्पिता ह्या मात्र आता चिंगीला ते दुधामध्ये त्या गोळ्या वगैरे मिक्स करतात आणि मलिकाने ते गोळ्यांचं पॉकेट मात्र आता आपल्या ह्या डस्टबिनमध्ये टाकलेलं असतं आणि किचनमध्ये तसं डस्टबिनमध्ये फेकून दिलेलं आहे. आणि त्याच वेळेस मात्र आता त्या दुधामध्ये अर्पिताने ती गोळ्या मिक्स करतात आणि ते दूध चिंगीला कसं द्यायचं हे अर्पितावर सोपवलं जातं. तेव्हा आता त्या दोघी ते प्लॅन करत असतात, परंतु त्यांना भीती वाटत असते की स्वानंदी येते की काय आणि स्वानंदी जर आता आपल्याला रंगे हात पकडलं तर आपलं काही खरं नाही. म्हणून ते घाबरत मात्र गोळ्याचं पॉकेट तेथेच फेकून देतात. आणि त्याच वेळेस आता ते दुधामध्ये त्या गोळ्या मिक्स केलेल्या आहेत आणि गोळ्या मिक्स केल्यानंतर आता घाईने त्या अर्पिता माता मलिका तर बाजूलाच राहते, परंतु अर्पिता मात्र आता घाईने लगेच ते दूध घेऊन इकडे येत असते. आणि इकडे स्वानंदी मात्र आता काही झालं तर चिंगी अजून का उठली नसेल, चिंगीला बघायला मी बघून येते. चिंगी अजून किचनमध्ये दिसत नाही म्हणून स्वानंदी तिची देवपूजा वगैरे झाल्यानंतर ती चिंगीला बघायला तिच्या रूमकडे येत असते. आणि तेवढ्यात स्वानंदी यांचा एकमेकींना धक्का लागतो. आता अर्पिताच्या हातामध्ये हा दुधाचा ग्लास असतो आणि अर्पिता ही चिंगीच्या रूमकडे जात असते. तेव्हा स्वानंदी म्हणते की अर्पिता ताई काय झालं, तुम्ही मात्र असे नक्की काय करत होता. तर अर्पिता म्हणते की काही नाही अगं, मी माझ्यासाठी दूध बनवलं होतं आणि ते दूध मला मात्र घ्यायचं होतं आणि चिंगीला सुद्धा काही हवं नको आता बघायला नको का, कारण चिंगी तर आता म्हणजे माझ्या होणाऱ्या भावाची बायको आहे, तिची काळजी मला घ्यावीच लागेल. तर आता स्वानंदीच्या लक्षात येतं की अर्पिता ताई मात्र असं का इतक्या म्हणजे सहजपणे चिंगीची काळजी घ्यायला कसं लवकर तयार झाल्यात. स्वानंदीला आता डाऊट येतो. स्वानंदी म्हणते की नक्की काहीतरी आहे की आपल्यापासून काहीतरी लपवलं जातं.
असतं आणि त्याचमुळे मात्र आता स्वानंदी काही घाबरणारी नसते. स्वानंदी म्हणते की ठीक आहे, आता मला लक्ष ठेवावंच लागेल, जेणेकरून आता हे जे काही सुरू आहे नक्की यांनी काय केलं. तेवढ्यात आता स्वानंदीच्या लक्षात येते अर्पिता मात्र चिंगीला ते दूध घेऊन येते आणि चिंगीला ते प्यायला सांगते. परंतु आता त्याच वेळेस स्वानंदी धावतच इथे आलेली असते आणि चिंगीच्या जे काही म्हणजे ग्लास आहे तो चिंगी आता तोंडाला लावणार, तोच लगेच धावतच आता स्वानंदी येते आणि तो ग्लास फेकून देते. कारण स्वानंदीला ते गोळ्याचं पॉकेट सापडलेलं असतं आणि त्या गोळ्या मात्र आता गर्भ पाडण्यासाठी वापरल्या जातात हे स्वानंदी आता वाचते आणि स्वानंदीला तर धक्काच बसतो आणि स्वानंदी धावतच येऊन आता चिंगीच्या तोंडाला जो काही ग्लास लागलेला आहे, अर्पिता तर खुशून पाहत असते. तिला असं वाटतं की आता चिंगी दूध पिईन, म्हणून मात्र आता स्वानंदी घाईने तो ग्लास फेकून देते आणि त्यामध्ये आता गोळ्याचे काही खाली व्यवस्थित मिक्स न झाल्यामुळे गोळ्याचे काही कण त्या दुधामध्ये असतात. आणि आता स्वानंदी म्हणते की बघितलंस का चिंगी, मी तुला सांगितलं होतं ना, तू कुणाचं काही ऐकू नको आणि हे बघ तू लक्ष ठेवायला हवं होतंस. कारण आणि तेवढ्यात अर्पिताची तर बोलती बंद होते. अर्पिता तत आणि मम करत असते, पण स्वानंदी आता ते गोळ्यांचं पॉकेट घेऊन पुढे येते आणि गोळ्यांचं पॉकेट घेऊन पुढे येऊन दाखवते की हेच तुमचं म्हणजे कारस्थान आहे का. चिंगीच्या पोटातील गर्भ पाडण्यासाठी तुम्ही हे कारस्थान नवीन रचलेलं आहे तर. तेव्हा मलिका धावतच येते. मलिका म्हणते की काय झालं स्वानंदी, कसले तुझे आरोप सुरू आहेत. तेव्हा स्वानंदी म्हणते की मी आरोप नाही करत आणि त्याच वेळेस आता समर घरी आलेला असतो आणि समर घरी येताच मात्र आता स्वानंदीला आनंद होतो. स्वानंदी म्हणते की बघितलंस का तुमच्या काकूचे आणि तुमच्या भावाचे प्रताप, कारण चिंगीचा गर्भ पाडायला ते निघाले होते आणि हे पॉकेट गोळ्यांचं आज जर चिंगी हे दूध पिली असती तर तिच्या पोटातील बाळ म्हणजे राहिलं नसतं. हे ऐकल्यानंतर समरला फारच राग येतो. समर रागाने मात्र आता पुढे येतो. अंशुमनच्या तर कानामागे देतो, पण अर्पिताला म्हणतो की अर्पिता आता या घरात तुला राहायचं नाही, या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद असतील. तेव्हा आता सगळीकडे मात्र धक्कादायक वातावरण पसरलेलं असतं. मलिकाची तर बोलती बंदच होते. मलिका तत आणि मम करत असते. तिला समोर काय बोलावं तेच काही कळत नसतं. तर चिंगी म्हणते की बघितलंस का, आज मात्र हे माझ्या जीवाशी माझ्या बाळाशी खेळायला निघाले होते, यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा. त्यामुळे स्वानंदी वहिनी मी या घरात नाही राहू शकत. स्वानंदी म्हणते की हे बघ आता मात्र तू या घरात हक्काने राहू शकते, या घरची सून म्हणून, आणि तुझ्या बाळाला आणि तुझा हक्क मिळालाच पाहिजे. म्हणून स्वानंदी आणि समरने आता मोठं पाऊल उचलून मात्र अंशुमन आणि मलिकाला धडक शिकून आता ह्या अंशुमनचं लग्न कसं मात्र चिंगीशी लावून देतात ते मात्र आता आपण बघूयात. आणि त्या अगोदर मात्र यांना नक्की काय कोणत्या पापाची शिक्षा आता समर देणार आहे हे आपण बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.